नमस्कार मित्रांनो. तर बघा, तुम्ही पण तुमच्या गायीची रक्ताची तपासणी कधी केली? कधी आपल्या गायींच्या लॅबमध्ये रक्त तपासणीसाठी गेलाय? तर गेला नसेल तर ती लॅब कशी असते आणि रक्त तपासणी कशा कोणत्या प्रकारच्या असतात, गायींची रक्त तपासणी का केली जाते, तर आपण ते सगळं व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, कारण की आपण आपला आजचा इंटरव्ह्यू आपण जे व्हिजिट देणार आहोत तर उपशी रोग निदान प्रयोगशाळेला, त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोगाची भरपूर माहिती मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत साथ द्या. तर चला. नमस्कार मॅडम. तर बघा, आपण आलेलो आहोत ह्या प्रयोगशाळेला, आपल्या गायींच्या प्रयोगशाळेला, गायींच्या लॅबला भेटायला. तर या आहेत डॉक्टर उर्मिला मॅडम आणि हे आहेत डॉक्टर जिगळीकर सर. तर आज आपल्याला ते पूर्ण गायींची रक्ताची तपासणी का करायची, कशासाठी करायची, तर याची सगळी माहिती देणार आहेत. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मॅडम, आमच्या दूध उत्पादकासाठी, शेतकऱ्यांसाठी का उपयोगाचे, कशासाठी, आणि त्यांना आर्थिक मदत पण कशी होईल, त्यांचा खर्च कसे वाचेल, हे पण तुम्हाला सांगायचं आहे. तर मॅडमची आज पूर्ण व्हिडिओ ऐका, माहिती ऐका, आपल्याला अत्यंत उपयोग आहे आपल्या दूध उत्पादकांसाठी. नमस्कार, मी डॉक्टर उर्मिला. माझं MVSC मेडिसिनमध्ये शिक्षण झालेलं आहे आणि आता मी इथं लॅब इन्चार्ज म्हणून कार्यरत आहे. तर आपल्या लॅबमध्ये ह्या ज्या टेस्ट आहेत, आपण लॅबमध्ये कंप्लीट ब्लड काउंट, त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री अनालायझर आणि हिमोप्रोटोझोन डिसीजेस, म्हणजे आपले जे जनावर असतात त्यांच्यामध्ये आपल्या गोदावरी बाय पशुनिदान लॅबमध्ये आपण रक्ताची तपासणी करतो. त्यामध्ये रक्ताच्या तपासणीमध्ये आपण त्यामध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी, त्याचबरोबर हिमोग्लोबिन याची लेवल आपण तपासत असतो. आणि त्याच्याबरोबरच आपण जे हिमोप्रोटोझोन डिसीज आहेत, म्हणजे ज्या रोगांमुळे जनावरांवर गोचिडांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जे रोग उद्भवतात, त्याच्यामुळे जो आर्थिक नुकसान होतं, त्याच्यामध्ये दूध उत्पादन क्षमता जी जनावरांची कमी होत असते आणि परत त्यांचं वजन कमी होणं किंवा चारा न खाणं, ह्या गोष्टींमुळं पुढचे जे उत्पादन आहे ते आपले नुकसान टाळण्यासाठी आपल्याला जे लवकरात लवकर, म्हणजे आपण जेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट करतो, पहिले 2 दिवस ट्रीटमेंट स्टार्ट केली, जर त्यात आपल्याला फरक नाही पडला तर त्वरित जर आपण रक्ताचं सॅम्पल आपण लॅबला आणलं आणि त्याची टेस्ट करून घेतले तर तुम्हाला लवकर त्याचं निदान मिळेल आणि लवकरात लवकर योग्य ती तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करता येईल. तर बघा, डॉक्टरांचं, आपल्या मॅडमांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला आपले डॉक्टर गोठ्यात येतात की आपली गाय आजारी पडल्यावर, तर त्यावेळेला आपण काय करतो, 2-3 दिवस त्यांचं ट्रीटमेंट सॅम्पलवरच जाते. कारण की पहिला दिवस एक औषध देणार, पण नाही कमी झालं, दुसऱ्या दिवशी देणार, मग तिसऱ्या दिवशी, ह्याच्यातच 4 दिवस जातात, ती गाय आजारी पडत जाते. तर त्यांचा उद्देश काय आहे की तुम्ही की 2च दिवस बाबा, तिसऱ्या दिवशी डॉक्टरांना तुमच्या सांगा की डॉक्टर, आमच्या गायींची लॅबचं रक्ताची तपासणी करा, की त्याच्यावर तुम्हाला परफेक्ट निदान लागेल आणि त्याच्यावर तिला तात्काळ इलाज चालू होईल बरोबर रोगावर. तर मॅडमांचा हाच उद्देश आहे, त्याच्यासाठीच आपण या लॅबसाठी आलेलो आहोत. तर मॅडम, अजून की तुम्हाला जे वाटतंय की हे घेतलंच पाहिजे ह्या गायींच्या या रक्तामधून, की ही तपासणी गरजेचीच आहे? कसं असतं, म्हणजे ज्या काही टेस्ट असतात त्या टेस्ट आपण वेगवेगळ्या आपल्या लॅबमध्ये कुठल्या टेस्ट होतात त्या आपण पहिल्यांदा माहिती करून घेऊयात. पहिल्यांदा होतं आपलं कंप्लीट ब्लड काउंट म्हणजे CBC, आणि त्याच्यानंतर असतं बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट ह्या टेस्ट आपण करत असतो. तर लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये आणि आपण त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, ग्लुकोज ह्या पण टेस्ट आपण करत असतो. तर त्या टेस्ट ज्या आपण करतो, जेव्हा आपले जे गायी आहेत, HF गायी आहेत, ह्या जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायी असतात. जास्त दूध उत्पादन देणाऱ्या ह्या ज्या गायी असतात, त्या जेव्हा प्रेग्नेंट असतात, गाभण असतात, त्यावेळी हाय लॅक्टेटिंग काऊजमध्ये मोस्टली मिनरल्सची डिफिशियन्सी होत असते. त्या कारणामुळे आपल्याला त्यांची कॅल्शियमची टेस्ट करणं किंवा फॉस्फरसची, मॅग्नेशियमची यांची टेस्ट करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे त्या टेस्ट पण, बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट पण अवेलेबल आहेत. त्याचबरोबर जेव्हा गायीमध्ये मस्टॅटिस हा एक होणारा आजार असतो, त्या आजारामध्ये त्यांची दूध उत्पादन क्षमता कमी होत असते आणि त्याच्यामुळे तुमचं गायीचं दूध खराब येणं, त्याच्यामध्ये क्लॉट्स येणं, रक्त येणं किंवा पिवळसर पाणी येणं, अशा प्रकारची लक्षणं दाखवते. किंवा कास सुजणं किंवा सड ब्लॉक होऊन जाणं, यामुळं काय होतं तर दूध उत्पादन कमी होत असतं. दूध उत्पादन कमी, मग त्यासाठी आपण अँटीबायोटिक्सची ट्रीटमेंट स्टार्ट करत असतो. जेव्हा पण आपण अँटीबायोटिक स्टार्ट करत असतो तेव्हा पहिले 3 दिवस आपण अँटीबायोटिक यूज करतो, पण त्याच्यानंतरही जर फरक पडत नसेल तर हाय लेवल अँटीबायोटिक यूज करण्याआधी जर आपण अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट केली
तर आपल्याला आपल्या गाईच्या दुधासाठी कुठला योग्य अँटीबायोटिक आहे ते आपल्याला कळतं. तर त्याची टेस्ट आपल्याकडं होत असते. त्या टेस्टला अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट असे म्हणतात. त्या टेस्टमध्ये तुम्ही जे दूध आमच्याकडे आणून दिलेलं असतं ते आम्ही कल्चर करून त्या दुधाचे जे बॅक्टेरिया आहेत ते त्यातला आपण तुम्हाला योग्य तो म्हणजे त्याचा सेन्सिटिव्ह अँटीबायोटिक आम्ही तुम्हाला सांगतो. त्याच्यानुसार तुमचे डॉक्टर त्याची ट्रीटमेंट पुढं कंटिन्यू करतात. त्यामुळे योग्य उपचार मिळण्यास तुम्हाला फायदा होतो. त्याचबरोबर आपण गायीच्या शेणाची तपासणी सुद्धा करतो. गायींमध्ये अंतर म्हणजे इंटरनल पॅरासाइट आणि एक्सटर्नल पॅरासाइट असे इन्फेक्शन होत असते. इंटरनल पॅरासाइट म्हणजे जे गायींच्या आतड्यांमध्ये जे काही वर्म्स असतात, आतड्यांमध्ये जे काही किडे असतात त्याच्यामुळं त्यांचं वजन कमी होणं किंवा छोट्या वासरांमध्ये योग्य वाढ न होणं ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर त्यासाठी जेव्हा केव्हा डायरिया झालं म्हणजे जुलाब होणं गायींमध्ये किंवा वासरांमध्ये जुलाब होणं, तर आपण जुलाब नंतर आपण शेणाची तपासणी आपल्या लॅबमध्ये शेणाची तपासणी सुद्धा करतो. तर त्याद्वारे आपल्याला कुठल्या इंटरनल पॅरासाइटचं इन्फेक्शन आपल्या गायींना झालेलं आहे किंवा वासराला झालंय ते आपल्याला योग्य प्रमाणात कळतं आणि त्याच्यानुसार त्या रोगाचा जो ड्रग ऑफ चॉईस आहे तो आपण तातडीने आपण त्या जनावराला देऊ शकतो. त्यामुळे जो तुमचा वेळ आहे, जो ट्रीटमेंट आपण ब्लाइंडली जेव्हा ट्रीटमेंट करतो तो जो वेळ आहे तो वाचला जातो आणि तुमचा जो खर्च आहे त्या 3-4 दिवसाच्या ड्युरेशन मध्ये जो तुम्ही ट्रीटमेंट करता त्याचा जो खर्च आहे तो कमी होतो. आणि त्यामुळे आपल्याला ह्या सर्व टेस्ट आपण जेवढ्या लवकर लॅबमध्ये आपण सॅम्पल आणू किंवा त्याची टेस्ट करण्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांना सजेस्ट करू तेवढं आपल्या जास्त फायदेशीर ठरतं. गाई 5-6 महिने 6 महिने जेव्हा गाभडते, ॲबॉर्शन होते तिचं, म्हणजे पहिला एकदा झालं दुसरा झालं तर त्यावेळेला पण गरजेचे टेस्ट करणं. हा, त्यासाठी पण जेव्हा वारंवार अबॉर्शन होत असतं, वारंवार गाय जेव्हा गाभाडत असते त्यावेळी आपल्या गायींमध्ये ब्रुसेलॉसिस हा आजार असण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी आपण प्रिव्हेन्शन म्हणून म्हणजे तुमच्याकडे सपोज 10 गायींचा गोठा आहे, 15 गायींचा गोठा आहे, एखाद्या गायीला जर तुमच्या असं वारंवार गाभाडण्याचं प्रमाण होत असेल तर तुम्ही त्यावेळी पूर्ण गायींची टेस्ट तुम्ही ब्रुसेलॉची करून घेऊ शकता. ती सुद्धा टेस्ट परत वारंवार जर ती आपण भरवली तर लागत नाही, वारंवार उलटते, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ही टेस्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमची जी अफेक्टेड गाय म्हणजे जी बाधित गाय आहे त्या गायीला पण तुमचा म्हणजे ती गाय तुम्ही सेपरेट करून ठेवू शकता आणि ज्या उरलेल्या गायी आहेत तुमच्या त्या गायींची लवकर तुम्ही टेस्ट केल्यामुळे तुम्हाला कळून जाईल की तुमची गाय ब्रुसेलोसिसनी बाधित आहे नाही, ह्या गोष्टी आपल्याला कळतील त्याच्यातून. तर बघा मंडळी की ज्या वेळेला आपण म्हणतो की गाय आपण गाभडली, आपली अबॉर्शन झालं 5व्या-6व्या महिन्यात, तर आपण काय झालं तर त्यावेळेला आपल्याला कळत नाही कशामुळे झालं. तर त्यावेळेला एक रक्ताची तपासणी पण तुम्ही जरी केली तरी सुद्धा आपल्याला कळून येईल की ते कशामुळे झालं. किंवा वारंवार जर उलटत असेल, आपण गाय लावली भरवली आणि ती तरी गाभ राहत नाही, पण त्यावेळेला सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सारखं तेच भरवण्यापेक्षा तुम्ही एकदा टेस्ट करून बघितली तर तुम्हाला निदान कळायचं की आपल्या गायीला असं का होतंय. तर त्याच्यासाठीच आपण हे आपल्या शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादकांना हेच माहिती नाही आहे की आपण आता कुठल्या रोगाला आपण काय केलं पाहिजे. जसं आपल्या आता माणसांच्या मध्ये आपण कसं पटकन इलाज करतो तर ते गायींना सुद्धा आहे आणि अजून सुद्धा बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये की आपण काय केलं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण कोपरगावातल्या लॅबोरेटरीला म्हणजे प्रयोगशाळेला भेट दिली, तर त्याची उरलेली माहिती सर देणार आहेत. सर पत्ता सांगा, ऍड्रेस सांगा आणि किती वर्षापासून काम करताय ते सांगा आणि आमच्या मंडळींना आपल्या शेतकऱ्यांना कशासाठी उपयोगाचे आहे ते पण सांगा. ही गोदावरी पशुरोग निदान प्रयोगशाळा ही बायप आणि गोदावरीने 2018ला की जे शेतकऱ्यांना नाही का पूर्वी बाबळेश्वर आणि नेवासा फाटा इथे टेस्ट करण्यासाठी जावं लागत होतं. मग त्यानंतर नाही का गोदावरीचे चेअरमन राजेशाबा परजनी पाटील व बायपचे सहकारी यांच्या संगनमताने आणि सहकार्याने नाही का ही लॅब 2018ला कोपरगाव गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये चालू करण्यात आलेले आहे, जेणेकरून नाही का आपल्या जनावराला लवकर उपचार मिळावे. त्यामागचा हेतू गोदावरीचा आणि बायपचा असा होता. तेच अजून पण माहिती नाही ना पण आपल्या शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना की का करायला पाहिजे आणि अजून पण जागरूक नाहीये त्या बाबतीत की इलाजासाठी आपण पटकन रक्ताची तपासणी केली पाहिजे आणि अशी सुविधा आहे अजून पण. आज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या गोट्यावर जे येणारे डॉक्टर आहेत ते आपल्या पद्धतीनं ते जे डॉक्टर आहेत ते 2 वर्षाचा डिप्लोमा केलेला पॅरावेट आहेत.
त्यांनी त्यांच्या पद्धतीनं नाही का 2 दिवस ट्रीटमेंट करतात. त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना जर काही सहकार्य जर मिळत नसेल, ॲनिमलमध्ये नाही का सुधारणा दिसत नसतील, तर ते काय करतील ॲनिमलचे रक्त काढून लॅबला पाठवायचं. हे आपल्या शेतकऱ्यांना नाही का मनामध्ये ध्यान ठेवून टाकून शेतकऱ्याने आपला एक विचार पक्का केला पाहिजे, की आपल्या डॉक्टरकडून फक्त 2 दिवस ट्रीटमेंट करायची. त्यानंतर आपल्या गायीचे रक्त काढून त्याच्यात निदान केल्याशिवाय ट्रीटमेंटला समोर जायचं नाही. जेणेकरून आपणाला आर्थिक नुकसान टाळता येतो. ओके, धन्यवाद. तर बघा, आणि आपण आपली लॅब बघितली, मी सरांशी भेटले, मॅडमांशी भेटले. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला, त्याच्यातून तुम्हाला कोणती माहिती मिळाली ते पण सांगा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि अजून पण आपल्याला आपल्या दूध व्यवसायासाठी, शेतकऱ्यांसाठी अजून पण नवीन नवीन व्हिडिओ, परत कोणते तंत्रज्ञान आले आपल्या व्यवसाय वाढीसाठी, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी माझ्या चॅनल सोबत राहा.